आदिवासी मुलांच्या हक्कांसाठी विद्यार्थी सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक। मागील वर्षी शिक्षण विभाग जीप अमरावती येथे शिक्षकांच्या नियतकालिक बदल्या अनेक वर्षानंतर करण्यात आल्या। या बदलांमध्ये शिक्षकांना अवघड भूप्रदेश म्हणजेच अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व धारणी परिक्षेत्रात कार्यरत करण्यात आले, परंतु अनेक शिक्षकांनी बनावटी अपंग प्रमाणपत्र सादर करून अवघड भूप्रदेशात होणाऱ्या बदलांना बगल दिली। ही बाब लक्षात येताच अमरावती महानगरपालिकेचे माजी उपमहापौर रामा सोळंके यांनी बनावटी प्रमाणपत्र लावून संवर्ग 1 मध्ये लाभ घेतलेल्या शिक्षकांची वैद्यकीय महामंडळाकडून शारीरिक तपासणी करून घेण्याची मागणी केली। या मागणीवर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी आदेश पारित करून संबंधित अपंग प्रमाणपत्र सादर केलेले शिक्षकांना वैद्यकीय महामंडळाकडून पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश दिनांक 2/8/4/2023 रोजी दिले होते। संबंधित आदेशाचे अनुपालन झाले की नाही याची तपासणी करण्याकरिता विद्यार्थी सेना उबाठा चे शहर प्रमुख योगेश रामा सोळंके यांनी शिक्षण अधिकारी कार्यालयात माहिती अधिकार अंतर्गत अर्ज प्रस्तुत केला असता गेल्या एका वर्षात एकूण 14 पंचायत समितीतून 300 पैकी फक्त 2 लाभार्थी शिक्षकांनी वैद्यकीय महामंडळाकडून पडताळणी प्रमाणपत्र आणल्याचे उघडकीस आले। म्हणजेच एक वर्ष उलटून जाऊनही शिक्षण अधिकारी व गट शिक्षण अधिकाऱ्यांकडून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही। ही धक्कादायक माहिती समोर आली। एकीकडे चिखलदरा व धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या आदिवासी बहुल शाळांमध्ये शिक्षकांची अतितीव्र कमतरता असताना शिक्षणाधिकारी व गट शिक्षणाधिकारी बनावटी प्रमाणपत्र प्रस्तुत करून शासनाला फसवणाऱ्या शिक्षकांना का राजाआश्रय देत आहे, असा सवाल विद्यार्थी सेनेचे शहर प्रमुख योगेश सोळंके यांनी उपस्थित केला। वमा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाचे अनुपालन केल्या कारणाने गट शिक्षणाधिकारी व संबंधित शिक्षकांवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली। यासोबतच 15 दिवसाच्या आत संबंधित शिक्षकांना पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश देण्यात यावे व या कालावधीत पडताळणी प्रमाणपत्र सादर केलेल्या शिक्षकांना सरळ अवघड भूप्रदेशात कार्यरत करावे, जेणेकरून आदिवासी विद्यार्थ्यांना राज्यघटनेने अनुच्छेद 2(1) अंतर्गत दिलेल्या मूलभूत हक्काचे हनन होणार नाही, अशी मागणी विद्यार्थी सेनेने शिक्षणाधिकारी साहेबांसमोर ठेवली आहे। महाराष्ट्र 7 टीव्ही न्यूज मुख्य संपादक जयकुमार बुटे। तिथं शिक्षकाची कमी आहे, तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे। एक वर्गात 1ली ते 8वी पर्यंत एक शिक्षक शिकवत आहे। काय शिक्षणाची गुणवत्ता ठेवणार आहे आणि काय समाज घडवणार आहे आणि काय आदिवासी पोरांचं भलं करणार आहे आपण?